तर हॅलो मित्रांनो, बळीच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्हाला मी आता शेतामध्ये जाणार आहे बघा, मित्राच्या डबल असं चालत जाणार आहे. इकडे तिकडे बघू, फिरू जरा, नेचर बघा मागचं. असं नेचर नवीन नवीन दाखवणार आहे. माझा मित्र पण आलेला आहे सोबत, त्याचा पण ब्लॉग काढायचा होता. त्याला म्हणलं चल सोबत जाऊ, काढून घेऊ म्हणलं आपण ब्लॉग. ते बघा मित्रांनो, व्हिडिओ चालू आहे, माझ्या मित्राचं ब्लॉग बनवणं चालू आहे. कसा बनवला पवन? छान छान तू कसा बनवला? छान छान. चला मित्राच्या शेतात जाऊ आता. चॅनलला लाईक आणि सपोर्ट करा. अरे नाही तर कपडे इस्त्री भेटणार नाही तुम्हाला करून. नाही, कपड्याचं नाही दाखवायचं आताच. चला भावांनो, मग मित्र आता जाणार आहे बघा मोसंबी खायला. हे बघा आता त्याचा प्लॅन चालू आहे मोसंबी खायला जायचं. आणि तो जाणार आहे बघा, थोडं थोडं चाललंय पुढे पुढे आता. ए जाय ना, वाट भेटा ना का पवन? पवन चल ना, चल माझं माझं. तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही माग बघा मोसंबी आहे. आणि आता नाही का मोसंबी मधला शूट करायचा आहे. मोसंबी खाताना शूट करायचं आहे त्यांना बघा मित्रांनो. मोसंबी खाताना दाखवणार आहे आता ते. तुम्ही चला बघू शकता तुम्ही ते बघा कसे चाललेत बघा. आतमध्ये जाणार ते आता. चला काय करते समोर दाखवूच. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आता जवळून दाखवतो मी तुम्हाला. फायनली मित्र मोसंबी मध्ये गेलाय बघा. मोसंबी दाखवतोय बघा. चला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, या माझ्या मागे. बघा आता ह्यो खायचा बी प्रयत्न करणार आहे मोसंब्या. कच्चा आहेत सध्या हे. कसा शूट सुरू आहे बघा मित्रांनो मोसंब्या. मोठं झाड आहे. चला आपल्याला दुसऱ्या मित्राकडे जायचंय, त्याच्या रानामध्ये. बघू तो काय करतो काय नाही. त्याचं काम सुरू आहे बघा. आता हे खाणारे मोसंबी, यांचे मोसंबी खाऊन तर काय आम्ही इथून जाणार नाहीत. त्याच्यानंतर थोड्याच अंतरावर माझ्या मित्राचं रान आहे अतुलचं, त्याच्या रानात जाणार आहे बघा आम्ही. चला पुढे चला. बघा किती मस्त रान आहे इकडं. शेतामध्ये ऊस लावलेला आहे. या साईडला मोसंबी आहे मस्त असं. या साईडला खाली सरकी आहे बघा, आताच लावलेली आहे वाटतं. खाली सरकी बघा इथं. आणि समोर काय भारी वाटतंय काहीतरी. हो भाई, बनाना. चला तुम्हाला केळीच्या बागेत पण नेतो. केळीचं बाग आहे पुढं, केळी दाखवतो. आणि अरे भाई, आपल्या मित्राची गाडी भाई, दीपकरावची. दीपकराव काय दिसत नाही पण रानात. ते जर दिसला असता ना भाई, भेटला असता. बघा केळीचं बाग आहे, किती मस्त आहे ना. त्याला तारेचं कंपाऊंड लावलेलं आहे म्हणून भावांना आतमध्ये नाही जाऊ शकत जरा. समजताय ना तुम्ही? पिक्चर होता असतो भाई माणसाचा. झटका बिटका मशीन लावलेली असली ना, पिक्चर होऊन जाईल माझा. हे व्हिडिओ राहीन बाजूलाच, मला पिक्चर होऊन जाईल. मला दवाखान्यात न्यावं लागेल कोणाला. बघा किती भारी केळीचा बगीचा आहे बघा इथं, मस्त वाला. छान आहे ना? कमेंट करून सांगा कसा आहे तर केळीचा बाग. केळी नाही आलेली मित्रांनो या बागेला. ही कोणाची बाग आहे माहित नाही, पण माझ्या मित्राची पण एक बाग आहे केळीची. त्या केळीच्या बागेमध्ये मी जाणार आहे बघा थोड्या वेळाने. समोर गेल्यावर पहिले एका मित्राकडे जाणार आहे, मग त्याच्यानंतर दुसऱ्या मित्राकडे जाणार आहे बघा. तोपर्यंत बघा हा व्हिडिओ. जातो आता त्या मित्राकडे, अतुलकडे. अतुलकडे जाता जाता बघा फुलं वगैरे मस्त दिसले होते बघा. तर त्याच्या शेताकडे जाऊच तर म्हणलं चला, नैसर्गिक वातावरण बघा, निसर्ग बघा किती भारी आहे. फुलं वगैरे किती मस्त आहे, छान छान एकदम. किती भारी फुलं आहे. आता हे कोणते फुलं आहे, कोणतं झाड आहे, कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. बघू शकता हे कोणते फुल, काय म्हणते याला, कोणतं झाड आहे, कशाचं झाड आहे, मला सांगा कमेंट मध्ये. ते झालं. हे बघा इकडं पण फुलं किती भारी. बापरे, हे कोणतं फुल आहे भाई? हे कोणतं फुल आहे? ओ, हे पण सांगा कमेंट मध्ये. फुलं कोणते आहे, काय आहे? कसं आहे ना, मस्त वातावरण आहे इकडं. निसर्ग म्हणल्यावर काय, शेतात गावाकडचं वातावरण असंच असतं भारी. वरती बघा ढगा आलेत मस्त छानसे. मी येत होतो पुढं, यांचं झालंय वाटतं ब्लॉग काढणं मित्रांचं. अरे हा, झालं यांचं ब्लॉग काढणं. आता हे येत आहे बघा.
बाय बाय. केळीचं बाग बघा इथं संपलाय बघा पूर्ण. आणि हे बघा किती भारी एका लाईनीत झाडं लावलेली आहेत बघा. सिसमचे झाडे वाटतं का कोणते काय माहित, सिसमचंच आहे वाटतं. ठीक आहे चला मित्रांनो, हे बघा हे अतुल समोर आहे. आपल्याला अतुलच्या रानात जायचं होतं ना, चला अतुलला भेटू आपण, चला. तर मित्रांनो फायनली आपण अतुलला भेटायला आलेलो बघा. अतुलचे एकदम क्लोज आलेलो आपण बघा, तुम्ही बघू शकता इथं. ह्यो अतुल आणि ह्यो आदित्य, या दोघांच्या रानात जाऊ आपण. काय लावलेलं काय नाही बघू आपण, चला. हे चला. हे बघा अतुलचं रान बघा. अतुलचं पाणी देणं सुरू आहे उसाला बघा. अतुल किती दिवसापासून पाणी देतो तू उसाला? हप्ता झाला आता. हप्ता झाला? बापरे. काय चालू असं कंटिन्यू आपण. असं आहे का? किती एकर ऊस आहे? आपला एक एक 1 एकर आहे का? मस्त ऊस आलाय रे. किती महिने झाले याला? याला आता घरी असेल मग 5-7 महिने झाले. 5-7 महिने झाले का? वा वा, मस्त आहे मस्त आहे. भारी ऊस आलाय. चला आता आता आदित्यच्या रानात जाऊ आपण. अतुलचं तर रान बघितलं, आता आदित्यचं रान इथंच आहे बघा या गाडीजवळ. मला माहितच नव्हतं यार, त्याला विचारायला पाहिजे होतं. मग पहिले आदित्यच दाखवलं असतं रान. हे बघा आदित्य, कुठे आहे रान? हे काय बाबा. हे आहे का? हो. अच्छा, अरे तू मोठ्याने बोल ना जरा, आवाज हे येत काय बाबा हे. नाही. मोसंबी लावली काय? हम्म. हा, इकडं लांब पर्यंत मोसंबी. 10-15 एकर प्लॉट आहे. अरे बापरे, 10-15 एकर आहे भाई आदित्यचं रानात मोसंबी. अरे अरे फेकी फेकी करतो काय अतुल? मला म्हणायचं होतं किती एकर आहे बाबा. अच्छा 3 एकर आहे होय. अय आदित्य, 3 एकर आहे का? अच्छा, एवढं फेकायला लागलो. हे डॉगी कोणाचा आहे? डॉगेश? डॉगेश अ दीपकराव इकडे या. आपला अरे दीपकराव, अरे हे इकडे मालक बसले त्याच्यामुळे म्हणलं हे डॉगी इकडे कस काय आलाय? ओ दीपकराव, काय चाललंय काय नाही, लय दिवस झाले भेट नाही. तुमची गाडी पाहिली, तुमची गाडी दाखवली मी ब्लॉग मध्ये आता. हा या पा या माणसाची गाडी बघा ती. बघून घ्या ओळखीचा केला तुम्ही. यांचा डॉगेश तर लय लांब पळाला बा माझ्या आवाजाने. तो तिकडे जाऊन थांबला डायरेक्ट. दीपकरावचा तर ऊस तर लयच उंच झालाय भाई, डबल टिबल. दीपकरावच्या हाईटच्या डबल टिबल. हो का? याच्यापेक्षा मोठा असतो. याला किती महिने झाले या ऊसाला? बाप, याला बी 7 महिने झाले मित्रांनो. बापरे, याला तर लय हाईट आली भाई. मला आता दुसऱ्याच्या बांधात घुसून व्हिडिओ घ्यावा लागणार आहे. आता जावा तरी कुठं भाई, इतकं मोठं झालंय. हे बघा इथं. खूप हवा चालू आहे बघा मस्त. दीपकरावचं पाणी देणं चालू आहे, गमत तिथं चालू आहे. चालले का आता? पुढच्या रानात जायचं चक्कर मारायला. कोणत्या पुढच्या रानाला? पलीकडे. अच्छा, पलीकडे बी राहणे काय? चला मग. दीपकराव गेलेत आता. म्हणलं चला आता छोटा धबधबा बघाव. छोटा धबधबा कोणाचा आहे माहिती का? मोसंबी वाल्याचा. 15 एकर प्लॉट वाल्याचा. आपलं सॉरी 3 एकर प्लॉट. 3 एकर प्लॉट भैयानी फेकलं होतं लय लंब. म्हणलं तेच अजून, पण तो नाही म्हणतोय, मालकच नाही म्हणतोय भाई. बघा किती भारी मस्त पाणी. मोसंबीला पाणी देणं सुरू. खाली गहू होते बघा. आता काय ही मोसंबी बघा, आणि आता काय जायचंय मस्त. झाला का पवन सर ब्लॉग? ब्लॉग झाला का? तुमचा ब्लॉग झाला का? झालं का? कॅमेरा कुठे? कॅमेरा आमच्याकडे नाहीत ना. कॅमेरा कुठे आहे तुमचा? कॅमेरा कुठे गेला? बाहेर camera काढले. भाई तो तर लपायत लागला नुसतं, लांब लांबच पाहायला लागलाय. गेला वगैरे अंदाज. भेटो काय कॅमेरा पुढे यायला? नाही ना, डबल एकदा येईन मी तो ऐकड. हे गवत मोठं झालं पाहिजे तेव्हा येईन मी. हा चल मग, बाय कर. बाय कर, बाय बाय बाय. बाय करा पोरांनो. बाय बाय. तर चला मित्रांनो, परत नवीन ब्लॉग मध्ये भेटू आपण लवकरच.
आणि या ब्लॉगला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला, बाय बाय.